नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अश्विनी पालकर तुमच्या सर्वांच्या अमोल पालकर इन्स्टिट्यूट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करत आहे। तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी तांत्रिक अभ्यासक्रम अभ्यासणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अभ्यासक्रम बघितला होता। आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, तर सर्वांनी या व्हिडिओला स्किप न करता बघायचा आणि सर्वांनी एकदा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून द्या। तर बघा, तांत्रिक घटक म्हणजे काय असतं? तुम्ही ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करणार आहात त्या डिपार्टमेंट संबंधित सर्व क्वेश्चन्स यामध्ये ऍड केलेली असतात, त्याला आपण तांत्रिक घटक म्हणतो। तर बघा, ग्रामसेवक या पदासाठी तांत्रिक घटकाचे टोटल 40 क्वेश्चन्स असतात फॉर 80 मार्क्स। ईच क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स। एका क्वेश्चनला 2 मार्क्स असतात। तुमचं जे मेरिट असतं ते तांत्रिक घटक ठरवत असतो। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तांत्रिक घटक हे थोडं अवघड जातं। तर बघा, आपण लवकरात लवकर तांत्रिक घटकावर आधारित एक व्हिडिओ रेकॉर्डेड बॅच लॉन्च करणार आहोत आणि टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च करणार आहोत। तर सर्वांनी आपलं जे ऍप आहे अमोल पालकर इन्स्टिट्यूट ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। ओके, तर चला आता समोर बघूया। बघा, तांत्रिक घटकाचे 4 मेन टॉपिक आहेत। एक आहे समाजशास्त्र विषयक ज्ञान, देन पंचायत राज व्यवस्था, कृषी विषयक ज्ञान आणि इतर। याची सुद्धा काही सब टॉपिक आहे। आता वन बाय वन आपण याचा स्टडी करूया। फर्स्ट, समाजशास्त्र विषयक ज्ञान। तर बघा, समाजशास्त्र याला आपण इंग्लिश मध्ये सोशिओलॉजी म्हणतो। काय म्हणतो? सोशिओलॉजी। तर या शब्दाची उत्पत्ती 2 शब्दापासून झाली। एक आहे सोशियस आणि एक आहे लॉगस। सोशियस हा एक लॅटिन वर्ड आहे आणि लॉगस हा एक ग्रीक वर्ड आहे। तर बघा, सोशियस म्हणजे समाज आणि लॉगस म्हणजे शास्त्र। तर या 2 शब्दांनी मिळून समाजशास्त्र हा शब्द तयार झाला। तर बघा, खूप साऱ्या एक्झाम मध्ये एक क्वेश्चन विचारला जातो, हु इज द फादर ऑफ सोशिओलॉजी? समाजशास्त्राचे जनक कोण? तर एक फ्रेंच सायंटिस्ट आहे, त्यांचं नाव आहे ऑगस्ट कॉम्ट। त्यांना समाजशास्त्राचे जनक म्हटले जाते। इट इज व्हेरी इम्पॉर्टंट। समाजशास्त्राला आपण कसं डिफाइन करू शकतो? तर बघा, समाज आणि व्यक्ती यांच्यातील परस्पर संबंधांचा सखोल अभ्यास करणे म्हणजेच समाजशास्त्र होय। समाजशास्त्रामध्ये कुटुंब, नातेवाईक, बालक, धर्म, शिक्षण यासारख्या ज्या काही संस्था असतात त्या संस्था समाजाला कशा टिकवून ठेवतात या सर्व गोष्टींचा समावेश यामध्ये केला गेलेला असतो। नेक्स्ट आहे पंचायत राज व्यवस्था। बघा, पंचायत राज व्यवस्थेसंबंधी 3 समित्या आहेत। कोणत्या 3 समित्या? एक आहे बलवंतराय मेहता समिती, अशोक मेहता समिती आणि नेक्स्ट आहे वसंतराव नाईक समिती। तर बघा, जी बलवंतराय मेहता समिती आहे या समितीची स्थापना 1957 मध्ये झाली आणि या समितीने भारतामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज स्थापन केली। अशोक मेहता समितीची स्थापना 1977 मध्ये झाली आणि या समितीने द्विस्तरीय पंचायत राज लागू केली। जी वसंतराव नाईक समिती आहे हिची स्थापना 1966 मध्ये झाली आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज लागू केले। तर बघा, त्रिस्तरीय पंचायत राजची रचना कशी असते? तर जिल्हा पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ काम बघत असतो। तालुका पातळीवर गट विकास अधिकारी म्हणजेच बीडीओ काम बघतात आणि ग्राम पातळीवर ग्रामसेवक हे काम बघत असतात। तर अशा प्रकारची याची रचना असते। नेक्स्ट आहे कृषी विषयक ज्ञान। तर बघा, इथे आपल्याला हा कृषी शब्द दिसत आहे। तर यामध्ये सर्व असे घटक येतात जे कृषीशी रिलेटेड आहेत, म्हणजे शेतीचे प्रकार, मृदा संवर्धन, मृदेचे प्रकार, जमिनीची सुपीकता, देन फलोत्पादन, या सर्व गोष्टींचा समावेश यामध्ये केला गेलेला हा खूप मोठा टॉपिक आहे। आणि इतर मध्ये सुद्धा काही सब टॉपिक आहेत, जसे की आपत्ती व्यवस्थापन। आता समोर आपण वन बाय वन याचा स्टडी करणार आहोत। तर चला समोर बघूया। सर्वांनी एकदा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून द्या। तर बघा, हा आपला मेन टॉपिक आहे समाजशास्त्र विषयक ज्ञान। इथे आपल्याला हे 5 सब टॉपिक दिसत आहेत। पहिला आहे समाज मानसशास्त्र, नेक्स्ट सामाजिक योजना आणि सामाजिक कायदे, सामाजिक समस्या, समाज सुधारकांचे योगदान, समुदाय संस्था आणि हे 5 आहेत। तर बघा, समाज मानसशास्त्र म्हणजे काय असतं? तर समाजात राहणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्या वर्तनाचं, त्यांच्या स्वभावाचा इथे स्टडी केला जातो। परिस्थिती बदलली की त्याचं वर्तन कसं होऊ शकतं, त्यांचा स्वभाव कसा बदलतो, या सर्व गोष्टींचा समावेश यामध्ये असतो। याचा मुख्य उद्देश काय असतो? की व्यक्तींची मानसिकता आपल्याला समजता आली पाहिजे। ओके, नेक्स्ट आहे सामाजिक योजना आणि सामाजिक कायदे। तर ग्रामीण भागातील जेही काही दुर्बल घटक आहे, म्हणजेच महिला झालं, शेतकरी, देन बालक, तर यांचे संरक्षण करण्यासाठी काही योजना आणि काही कायदे राबवले गेले आहे। तर यांचा समावेश यामध्ये होतो। काही कायदे हे महिला व बालकांसंबंधी आहेत, जसे की जननी सुरक्षा कायदा, सुकन्या समृद्धी कायदा, देन ICDS हे महिला व बाल विकास संदर्भात आहेत। आणि शेती संबंधी म्हटलं तर
PM किसान योजना, देन प्रधानमंत्री आवास योजना, मनरेगा या सर्व योजनांचा समावेश सामाजिक योजनांमध्ये केला गेलेला आहे. आणि सामाजिक कायदे, तर बघा न्यायाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामसेवक हा ग्राम पातळीवर काम करत असतो. तर कोणते कायदे येतात यामध्ये? हुंडाबंदी, देन बाल विवाह प्रतिबंध कायदा, नागरी हक्क संरक्षण कायदा या सर्व कायद्यांचा समावेश इथे करण्यात आलेला आहे. याच्या न्यायाची अंमलबजावणी हा ग्रामसेवक करत असतो ग्राम पातळीवर. नेक्स्ट आहे सामाजिक समस्या. तर बघा व्यक्तींच्या विकासात आणि त्यांच्या विचारांमध्ये, त्यांच्या शांततेमध्ये अडथळा आणण्याचे काम ज्या बाबी करतात त्यांना आपण सामाजिक समस्या म्हणतो. तर सामाजिक समस्या या 4 प्रकारच्या असतात. कोणत्या? एक आहे स्वच्छता व आरोग्य विषयक, एक आहे आर्थिक समस्या, नेक्स्ट अंधश्रद्धा, आणि काही समस्या या महिला व बालकांसंबंधी आहेत. ओके, तर बघा कोणत्या समस्या या स्वच्छता आणि आरोग्य विषयक आहेत? तर घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, देन उघड्यावर शौचास जाणे या स्वच्छता आणि आरोग्या संबंधित आहेत. देन आर्थिक समस्या, गरिबी, बेरोजगारी या आर्थिक समस्या आहेत. अंधश्रद्धा, आपल्या भारतामध्ये अंधश्रद्धा ही खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे, तर ती सुद्धा एक सामाजिक समस्या आहे. महिला व बालकांसाठी, तर बघा महिलांवर बालकांसाठी लिंगभेद, देन बालविवाह, कुपोषण यासारख्या समस्यांचा समावेश यामध्ये केला गेलेला आहे. नेक्स्ट आहे समाज सुधारकांचे योगदान. तर आपल्या समाजासाठी समाज सुधारकांचे योगदान खूप महत्वाचे आहे. जे 11वीचं आणि 12वीचं जुनं पुस्तक आहे त्यामध्ये 5 समाज सुधारक दिले गेलेले, त्यांचा स्टडी सुद्धा तुम्हाला करायचा आहे. आणि आपल्या जवळ खूप साऱ्या प्रकारचे समाज सुधारकांचे पुस्तक आहे, तर आपल्याला तो स्टडी सुद्धा करायचा आहे. ओके, नेक्स्ट आहे समुदाय संस्था. तर समुदाय संस्था म्हणजे काय असतं? तर व्यक्तींना त्यांच्या काही आर्थिक, सामाजिक आणि विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी काही संस्था स्थापन केलेल्या असतात. ते कोणकोणत्या संस्था आहेत? तर बघा बचत गट ही सुद्धा एक समुदाय संस्था आहे. देन ग्राम संघ, तर अशा प्रकारच्या संस्थांचा समावेश यामध्ये केला गेलेला आहे, जेणेकरून व्यक्तींना मदत होईल. तर हा सर्व टॉपिक झाला समाजशास्त्र विषयक ज्ञान. चला नेक्स्ट बघूया. बघा नेक्स्ट आहे पंचायत राज व्यवस्था. यामध्ये 2 सब टॉपिक आहेत. एक आहे 73वी घटना दुरुस्ती आणि एक आहे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था. तर बघा जी 73वी घटना दुरुस्ती आहे त्याची स्थापना 1992 मध्ये झाली आणि तिची अंमलबजावणी 24 एप्रिल 1993 मध्ये करण्यात आली. तर बघा या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्यात आला आणि काही भाग व कलमे समाविष्ट करण्यात आली. तर बघा यामध्ये 9वा भाग समाविष्ट करण्यात आला आणि कलम 243 ते 243 ओ हे समाविष्ट करण्यात आले. अनुसूची सुद्धा समाविष्ट करण्यात आली. कोणती अनुसूची? 11वी अनुसूची. तर बघा या अनुसूचीमध्ये ग्रामपंचायती संदर्भात 29 विषयांचा समावेश केला गेला. इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, 29 विषय. हे झालं 73व्या घटना दुरुस्तीनुसार. तर बघा 73व्या घटना दुरुस्तीनुसार ग्रामसेवकाला ग्राम पातळीवर काम बघावे लागते, ग्रामपंचायत सचिव म्हणून, आणि ग्रामसभांचे आयोजन करणे, नोटीस काढणे हे सर्व काम ग्रामसेवक करतो. नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था. तर बघा जे पंचायत राज आहे, पंचायत राज हे स्थानिक स्वराज्याचा एक मूलभूत पाया आहे आणि ग्राम पातळीवर ग्रामपंचायत ही एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे ज्यामध्ये ग्रामसेवक काम बघत असतो. ओके, हे झालं पंचायत राज व्यवस्थेसंबंधी. चला नेक्स्ट बघूया कृषी विषयक ज्ञान. यामध्ये हे आपल्याला सब टॉपिक दिसत आहे. तर बघा पहिला आहे कृषी मूलतत्वे. यालाच आपण काय म्हणतो? फंडामेंटल्स ऑफ ऍग्रीकल्चर. तर यामध्ये शेतीचा म्हणजे कृषीचा उगम कसा झाला, देन त्याचे प्रकार, त्याचे महत्व, शेतीचे प्रकार, पिकांचे प्रकार या सर्व गोष्टींचा अभ्यास इथे केला जातो. देन कृषी अवजारे, यंत्र व आधुनिक सिंचन पद्धती. काही अवजारे आधुनिक असतात आणि काही या पारंपरिक असतात. म्हणजे ट्रॅक्टर झालं, मळणी यंत्र, तर त्यांचा वापर कसा करायचा हे यामध्ये आहे. सिंचन पद्धती, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, देन सेंद्रिय खते, यालाच आपण सेंद्रिय शेती, यालाच आपण नैसर्गिक शेती म्हणतो. तर सेंद्रिय शेती कशी केली जाते? तर बघा सेंद्रिय शेती ही रासायनिक खतांचा वापर न करता केली जाते. तिथे शेणखत वापरलं जातं, गांडूळ खत वापरलं जातं. ओके,
नेक्स्ट आहे पीक उत्पादन तंत्रज्ञान. तर जे खरीप पिकं असतात, रब्बी पिकं, उन्हाळी पिकं, ज्वारी, बाजरी, देन कापूस, ऊस, सोयाबीन या पिकांचं उत्पादन कसं घ्यावं या सर्व गोष्टींचा इथे समावेश आहे. नेक्स्ट आहे कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान. तर ज्या काही योजना असतात त्या योजनांना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम यामध्ये केलं जातं. देन कृषी आधारित उद्योग. बघा, मधमाशी पालन, कुक्कुट पालन, देन सेरिकल्चर. तर हे उद्योग कसे करायचे जे कृषी आधारित आहेत यांचा समावेश या टॉपिक मध्ये केला गेलेला आहे. खूप सारे उद्योग आहेत. ओके. नेक्स्ट आहे फलोत्पादन. जे फळं आहेत, फलोत्पादन म्हणजे डाळिंब झालं, पेरू, आंबा, संत्रा यांसारख्या पिकांचं उत्पादन कसं घ्यायचं, पालेभाज्यांचं, फळभाज्यांचं उत्पादन कसं घ्यायचं या सर्व गोष्टींचा समावेश यामध्ये आहे. देन सहकार पतपुरवठा. बघा, शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी त्यांना कमीत कमी वेळेमध्ये कमी व्याजदरावर कर्ज दिले जाते. त्यासाठी काही सहकारी बँक असतात. ओके. नेक्स्ट आहे मृदा संधारण, जलसंधारण व व्यवस्थापन. यामध्ये मृदेचे प्रकार, मृदेची सुपीकता कशी आहे, देन जमिनीची धूप करण्याचे उपाय या सर्व गोष्टींचा स्टडी यामध्ये आपल्याला करायचा आहे. नेक्स्ट आहे पीक संरक्षण. तर पीक संरक्षण करण्यासाठी आपल्याला रोगाचे प्रकार माहिती असणे गरजेचे आहे. कोणत्या कीटकनाशकांचा वापर करावा हे सुद्धा माहित असणे गरजेचे आहे. नेक्स्ट पशुसंवर्धन, कुक्कुटपालन व रेशीम उद्योग. बघा, पशुसंवर्धन म्हणजेच आपण गाय, म्हैस, कोंबडी, शेळी यांचं पालन कसं करायचं, त्याचं संगोपन कसं करायचं हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यांच्या जाती माहिती असायला पाहिजे. तर या सर्व गोष्टींचा स्टडी यामध्ये केला जातो. आणि एक आहे पर्यावरणीय बदल. तर बघा, कोणकोणते बदल हे पर्यावरणीय बदल असतात. तर ग्लोबल वॉर्मिंग, देन ग्रीन हाऊस इफेक्ट हे पर्यावरणीय बदल आहेत. तर या बदलांचे परिणाम रोखण्यासाठी म्हणजेच कमी करण्यासाठी काही योजना राबवल्या जातात. तर त्यांचा समावेश त्यामध्ये केला गेलेला आहे. तर हा पूर्ण घटक कृषी विषयक ज्ञान यामध्ये समाविष्ट करण्यात गेलेला आहे. बघा, नेक्स्ट आहे इतर. तर इतर मध्ये आपल्याला इथे दिसत आहे आपत्ती व्यवस्थापन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था, जैवविविधता, मूलभूत संगणक ज्ञान, केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण विकासाच्या विविध योजना, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000. तर बघा, आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय असतं, ज्या आपत्ती असतात, पूर झालं, भूकंप झालं, तर यासारख्या आपत्तींना तोंड देण्यासाठी इथे विशिष्ट अशा योजना राबवल्या जातात. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन. तर सांडपाण्यासाठी शोष खड्डा तयार केला जातो. देन घनकचरा व्यवस्थापन, यामध्ये जो ओला कचरा असतो, सुका कचरा असतो तो वेगळा केला जातो. प्लास्टिकची विल्हेवाट लावली जाते. जैवविविधता. तर यामध्ये वनस्पतीचं व प्राण्यांचं रक्षण केलं जातं. त्याच्यासाठी विविध अशा योजना राबवल्या जातात. वृक्षारोपण सुद्धा केलं जातं. महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था. तर बघा, आपल्या ग्रामीण भागात जेही काही जोडधंदे आहेत त्या जोडधंद्यातून किती अर्थव्यवस्थेमध्ये वाटा असतो तर याची माहिती यामध्ये दिली गेलेली आहे. नेक्स्ट आहे मूलभूत संगणक ज्ञान. तर आपल्याला संगणकाचे ज्ञान असणे महत्वाचे. म्हणजेच एक्सेल, MS वर्ड, पॉवर पॉइंट याच्यामुळे आपण इझिली काम करू शकतो. ओके. नेक्स्ट आहे केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण विकासाच्या विविध योजना. ज्याही काही योजना आहेत, प्रधानमंत्री आवास योजना, देन मनरेगा, मुख्यमंत्री पेयजल योजना, तर यासारख्या सर्व योजनांची अंमलबजावणी करावी लागते. आणि शेवटचं आहे माहिती तंत्रज्ञान अधिनियम. तर बघा, यामध्ये सायबर गुन्हे, देन माहिती तंत्रज्ञानाचे जे काही वापर असतात त्याचा गैरवापर रोखण्यासाठी, डिजिटल स्वाक्षरी रोखण्यासाठी इथे काही कायदे करण्यात आलेली आहेत. तर हे सर्व टॉपिक इतर मध्ये येतात. तर बघा, आता आपण तांत्रिक घटकाचे सर्व टॉपिक आणि त्याचे सब टॉपिक अभ्यासले आहेत. तर आता 1 बाय 1 आपल्याला याचा स्टडी करायचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच एव्हरीवन.